नमस्कार मंडळी. आपण इथे घरापुरते भाजीपाल्याची तयारी करत आहोत, जे आपल्याला हप्ताभराचा भाजीपाला भेटेल. इथे मी खाली रोटरी मारून घेतली आहेत आणि त्यावरती आपल्याकडे मागच्या साईडला या घराच्या मागे पलीकडे निलगिरीची झाडं होती. ती निलगिरीची झाडं तोडली होती. मग त्याचा मी लाकडं आणि पालापाचोळा आणून ठेवलेला होता. तर ह्या निलगिरीच्या फांद्या वगैरे ज्या होत्यात त्या आणून ठेवलेल्या. मग आपण काय करत आहोत, ह्या निलगिरीच्या फांद्या त्याची जे लाकडं आहेत ते आपण तिथे खाली याच्यावरती टाकतो आहोत, जिथे आपण त्याचा भाजीपाला लागवडीसाठी बेड करणार आहेत यासाठी टाकतो आहे. आणि इकडून जर बघितलं तर आपण हा मधून 2 फुटाची जागा जाण्या येण्यासाठी ठेवणार आहेत असं, आणि इकडनं पण अशी 2 फुटाची जागा जाण्यासाठी ठेवणार आहे. हा पण बेड बांधणार आहेत. इथे पण मध्ये निलगिरीच्या फांद्या लाकडं वगैरे टाकणार. त्यावरती हा जो बाजरीचा काड सरमाट जो आहे तो त्यावरती टाकायचा. त्यावरती आपलं पलीकडं असलेलं गवत आणि जे खत आहे ते टाकायचं, आणि त्यावरती नंतर माती आणि खत मिक्स करून त्यावरती टाकायचं, जेणेकरून आपला जो 1 ते 1.5 फुटाचा असा बेड भेटेल. आणि त्या बेडवरती आपण नंतर भाजीपाला लावणार आहोत. सो अशा पद्धतीने तयारी चालू आहेत. हा जो पालापाचोळा आहेत हा चांगल्या पद्धतीने आपल्याला सेंद्रिय कर्ब बनवू शकेल. हे काडी लाकडं हे नंतर हळूहळू डिकम्पोज होतील आणि त्यामुळे इथला सेंद्रिय कर्ब देखील वाढेल. सो अशा पद्धतीने ही तयारी चालू आहे. धन्यवाद.